त्यापूर्वी एक नजर टाकायची हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। गणेश नाईकांना शिवसेनेला संपवायची परवानगी द्याच, आम्ही देखील तयार आहोत। एक्सवरती पोस्ट करत खासदार नरेश मस्केंचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना आवाहन। नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदेंमधील वाद शिगेला। एकनाथ शिंदेंना आव्हान देणं एवढं सोपं नाही, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत म्हणत विजय चौगुलेंनी थोपटले दंड। चंद्रपुरात काँग्रेसला मिळणार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ। 2.5 वर्ष महापौरपद देण्यासाठी ठाकरेंची मागणी, वडेट्टीवार करणार प्रदेशाध्यक्षांशी चर्चा। मतदानापूर्वीच महायुतीचे 25 उमेदवार बिनविरोध। सिंधुदुर्गात भाजपाचे 19 तर शिंदेचे शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध। नितेश राणेंच्या रणनीतीला मोठं यश। मुंबईत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचं आयोजन। शेर का शिकारी आया अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा, तर आव्हाड सहर शेखवरती काय बोलणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली लाँग मार्चच्या मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी। मोर्चेकरांशी बोलून आंदोलनाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची किसान सभेच्या नेत्यांची माहिती। साक्री इथल्या 2 अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणात 2 अल्पवयीन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। संतप्त ग्रामस्थांकडून संशयित आरोपींच्या घराची तोडफोड। जळगावसह चोपडा शहरात जोरदार अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट, तर येवल्यालाही अवकाळी पावसानं झोडपलं। शेतकऱ्यांसह नागरिकांची उडाली तारांबळ। मुंबईच्या खेतवाडी परिसरात स्कूल बसने महिलेला चिरडलं। महिलेच्या हातातील 9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, तर महिला गंभीर जखमी। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। आणि प्रसिद्ध गायक अर्जित सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला कायमचा रामराम। सोशल मीडियावरती पोस्ट करत दिली माहिती। चाहत्यांमध्ये एकच खळबळ।